जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मी सांगतो. सुख म्हणजे जेव्हा तुम्ही ओमकार पर्वतावरच्या ओम बिंदूवर बसलेले असतात, तुमच्या समोर असते नर्मदा मैया. नर्मदा मैयेवरचा हा विशाल असा डॅम आणि जवळपास 8 किलोमीटरची ओंकारेश्वर पर्वत परिक्रमा पूर्ण करून झाल्यावर तुमच्या बॅगमध्ये असतं ड्राय फ्रूट्स. कसली भारी फिलिंग आहे.
काय सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये जी मजा आहे ना कशातच नाही ती मला खरंच सोलो ट्रॅव्हलिंग नाही आवडतं. एकटंच फिरायचं, एकटंच चिल मारायचं, कोण आसपास नाही, काय नाही, आपलं शांतता, ड्रायफ्रूट्स आणि असे व्ह्यूज. काय पाहिजे अजून आयुष्यात भाई? लांबवर तिकडे एक बोट दिसते. ओके बाय, लेट मी एन्जॉय दिस व्ह्यू फॉर अ मोमेंट. चलो चलो, खूप देख लिया ओम बिंदू, अब निकलते हैं. ओम बिंदू अशी कन्सेप्ट आहे की पलीकडे एक डोंगर दिसतोय, ह्याच्यामध्ये ही पाण्याचा एक स्रोत आहे किंवा काहीतरी म्हणता येईल, पाणी जलाशय. हा मध्यभागी परत एक डोंगर, ह्या साईडला पाणी, ह्या साईडला परत पाणी आणि पलीकडे एक डोंगर. म्हणजे जर असं बघितलं तर आपल्याला हा असा एक इकडं आहे आणि इथून पुढे एक असं, इथून असं एक असा ओमचा आकार दिसतोय थोडक्यात. अशी कन्सेप्ट आहे. चलो निकलते आगे. तिकडे दूरवर दिसतोय झुला पूल. झुला पूलच्या लेफ्ट साईडपासून आपण पर्वत परिक्रमा सुरू केली होती. या पूर्ण पर्वताला परिक्रमा केली आणि आता इकडून असं फिरून आपण झुला पुलाच्या उजव्या बाजूला आलो आहे आणि परत दिसते नर्मदा मैया. परत आपल्याला झुला पुलावर आणि झुला पुलाच्या ह्या साईडला कुठंतरी आपलं घर, आपली राहायची सुविधा आहे. चलो. या साईडने ओंकारेश्वर परिक्रमा पूर्ण केली. इकडे आहे डॅम, इथे आहे नर्मदा मैया. त्या साईडला दिसतोय झुला पूल आणि माझ्या एक्झॅक्टली समोर आहे आपली धर्मशाळा, रोजी समाज धर्मशाळा. आपण सकाळी उद्या याच घाटावर आहे म्हणजे आंघोळ करायला. या घाटावर इथं आंघोळ करणार आणि दर्शनाला जाणार. चलो. नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर. ओंकारेश्वराच्या आशीर्वादाने, नर्मदे मैयाच्या आशीर्वादाने माझी ओंकार पर्वत परिक्रमा पूर्ण झाली आहे. नर्मदा मैया हा आपला झुला पूल. या झुला पुलावरून मी नदी क्रॉस करून इकडे आलो होतो आणि झुला पुलावरून लेफ्ट साईडला पहिल्यांदा हे पूर्ण उतरलो. हे खाली उतरून घाटावर गेलो. घाटाच्या इथं पाय धुतले, पायावर पाणी घेतलं, नर्मदा मैयाचा आशीर्वाद घेतला आणि ओंकार पर्वत परिक्रमा सुरू केली. आणि हा पूर्ण पलीकडचा ओंकार पर्वत क्रॉस करून शेवटी या झुला पुलाच्या राईट साईडनी परत त्याच ठिकाणी आलो. समोर दिसतात आपल्याला ओंकारेश्वर महाराज.
उद्या सकाळी 5 वाजता उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि दर्शनाला यायचं आहे. आणि जवळपास 4 ते 5 तास लागले. चांगलं वाटलं असेल त्याच्यामुळं काय आपण जाणार नाही. चलो आता रूमवर जाणार आहे आणि खायचं पेट थोडंसं बघणार आहे. ओके बाय. तू पास है वही तेरा बाकी आईच ओमकार पर्वत परिक्रमा तर झाली आहे आणि आता वाजले संध्याकाळचे 5. आता ओंकारेश्वरचं दर्शन तर होणार नाही, व्हायला होईल पण आता संध्याकाळची वेळे कुठे दर्शन घ्यायचं म्हणून आता मी चाललो आहे ममलेश्वर मंदिर. ममलेश्वराचं दर्शन घेऊयात आणि मग नंतर काहीतरी खाऊन आपल्या निवासस्थानी परत जाऊयात. वाटलं तर परत थोड्या वेळ घाटावर येऊन बसेल. ओके बाय. आता थोडंसं हे मार्केट बघतो काय काय याच्यात. तो आप क्यों आ रहे हो? अनफॉर्च्युनेटली ममलेश्वर मंदिरात सुद्धा खूप गर्दी होती. 1-1.5 तास लागेल असा अंदाज होता. त्यामुळे आता चाललो आहे गोमुख घाटाकडे. गोमुख घाटावर बसू. सूर्यास्ताची वेळ आहे, सूर्यास्त बघूयात. त्यानंतर ना जेवण करून मग वास्तव्याच्या ठिकाणी जाणार. पाय थोडे थोडे दुखत आहेत, ठीक आहे सह लेंगे मगर थोडे ना जाएंगे. चुन्नी दिया प्रसाद से. अरे गिराक आया भाई साहब दिन खत्म हो गया. बसलो आता गोवर्धन फूड कोर्ट नर्मदा नदीच्या समोरच आहे आणि माझ्या राहायच्या जागेच्या पण शेजारीच आहे. आता इथं महाराष्ट्रीयन थाळी ऑर्डर केली आहे. दिवसभर खूप चाललो, 9-10 किलोमीटर तर चाललो असेल. पूर्ण ओंकार पर्वत परिक्रमा केली. आज दर्शन नाही घेतलं कोणतंच, बाहेरूनच कळस दर्शन घेतलं फक्त. उद्या सकाळी लवकर उठून आत्ता तरी थंडी वाटत नाही आहे, रात्रीतून थंडी वाटण्याची शक्यता आहे. पाण्यातच तर मी पाहिलं सकाळी एकदम कमी होता, आता वाढल्यासारखा दिसतोय. सकाळी लवकर उठाय 5 वाजता स्नान करून मग आंघोळीला दर्शनाला जाणार आहे. थंडी तर आत्ता काय वाजत नाही दिसत. थकलो आहे थोडाफार, पाय दुखत आहेत, पण ओव्हरऑल डे वॉज गुड. बरेच चांगले मंदिरं बघायला भेटले. आता अजून ओंकारेश्वरमध्ये काय बाकी ते पाहायला आहे. आणि मग आता घरी गेल्यावर मोबाईलला चार्जिंग नाही, तर मोबाईलला चार्जिंग लावतो आणि मग डे एंडेड. बाय. महाराष्ट्रीयन थाळी, जिरा राईस, दाल तडका, आलू, पालक, शेवभाजी आणि रोटी, सॉरी बटर रोटी. आणि त्या पण 1, 2, 3, 4, 5 खा किती खायच्यात तेवढं.
पापड कांदा काय वाटते खाऊ शकेल का मी एवढं मिरची अरे कच्चू नहीं भाई मैया के पास आना हमने भाई से ऑटो कर लो सीधो खंडवा से उतरी हाँ ऑटो में बैठ के आ गए आ जाओ पहिला दिवस आज संपवतोय माझ्या टेपावर येऊन झोपलोय सकाळी तर फक्त 2-3 जणच होते पण आता पूर्ण बॉल मारलाय जवळपास 20 लोक तरी असतील आता इथं त्याच्यामुळे थोडीशी गरमी पण येईल लोकांमुळं आणि एक बरं झालं मी लवकर जेवण करून घेतलं कारण तर खूप लवकर अंधार पडला आहे आणि मला असं वाटतं की बाहेर तर सगळ्या दुकानं बंद पण झाल्या असतील सो लवकर जेवण करून घेतलं आणि जागेवर म्हणजे बरं गाडी आहे व्यवस्थित त्यांनी हे ब्लँकेट दिले आपली एक शाल तर आहेच थोडं नाक जाम झाले पण अजून मला तशी थंडी नाही पडली सकाळी थंडी पडणारी चांगली चलो अशा प्रकारे डे 1 ओव्हर गुड नाईट बाय